आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज। आज खरं म्हणजे तसा एका अर्थानं वेगळा आणि हटके विषय आहे। म्हणजे हा विषय ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या चर्चेचा आहे, पण तरीही शहरांमधल्या लोकांना मात्र कदाचित हा अगदी वेगळा विषय आहे आणि फारसा आपल्या एकूण चर्चा विश्वातच नाही असं वाटेल। तो विषय आहे बैलगाड्यांच्या शर्यती। बैलगाडी शर्यत ही खरं म्हणजे आपली परंपरा आहे। आपण गेली 400-500 वर्ष बघतो आहोत की बैलगाडी शर्यत सुरू आहे आणि इतिहासामध्ये दाखले आहेत। तुम्हाला आठवत असेल जुने मराठी चित्रपट जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये कुलदीप पवार किंवा असा कोणीतरी मराठी हिरो आणि मग त्या बैलगाडीची शर्यत सुरू आहे आणि एकदम जोरदार शर्यत वगैरे हे सगळं जे आहे म्हणजे आता ज्याप्रमाणे बाईक, सायकल किंवा बाकीच्या शर्यती असतात त्याहून अधिक शर्यती बैलगाडी शर्यती आपण मराठी सिनेमांमध्ये अनेक वेळा बघितलेल्या आहेत। आजही मी तुम्हाला मुद्दाम सांगायला पाहिजे, आज असे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे ज्या किमतीची मर्सिडीज आहे त्याच किमतीचे रुबाबदार बैल त्यांच्या अंगणामध्ये आहेत। म्हणजे एकाच वेळी ज्याप्रमाणे बाईक्स किंवा कार यांची क्रेज आहे त्याचप्रमाणे बैलगाडी आणि चांगले उमदे बैल यांची सुद्धा क्रेज आहे। आता मुद्दा असा आहे की बैलगाडी शर्यती ज्या आहेत त्या शर्यतीवर निर्बंध लादले गेले न्यायालयाच्या निर्णयामुळे। त्यामध्ये असं म्हटलं गेलं की बैलगाडी शर्यत जी आहे त्याच्यामुळे बैलांना इजा होते, बैलांना त्रास होतो, त्यांचा छळ केला जातो आणि ज्या शर्यतीमध्ये ज्या खेळामध्ये अशा प्रकारे छळ केला जातो बैलांचा किंवा कुठल्याही प्राण्यांचा, अशा वेळी त्याच्यावर बंदी घालणं आवश्यक आहे, निर्बंध लादणं आवश्यक आहे। त्यामुळे प्राणीमित्रांची संघटना, पेटा वगैरे हे सगळे न्यायालयामध्ये गेले आणि त्यानंतर न्यायालयानं निर्बंध लादले। आता अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेचं विधिमंडळाचं जे होणार आहे, सुरू होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये या संदर्भातली अधिसूचना येईल आणि हे निर्बंध उठवले जातील अशी अपेक्षा आहे। म्हणजे एकीकडे तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूसारखा जो काही खेळ आहे त्या खेळावरची बंदी उठवली गेली, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलेलं आहे, पण विधिमंडळानं ठराव केला आणि ती बंदी उठवली। जर जल्लीकट्टूची बंदी उठवली जाते, बरं गंमत अशी आहे की जल्लीकट्टू हा तुलनेनं म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या तुलनेनं जल्लीकट्टू हा जो खेळ आहे तो तुलनेनं उलटपक्षी खरंच साहसी खेळ आहे आणि त्यामध्ये प्राण्यांचं किंवा अगदी माणसांचं सुद्धा बऱ्यापैकी नुकसान होऊ शकतं। त्यामुळे जल्लीकट्टूवरची बंदी निर्बंध एक वेळ स्वाभाविक आहेत, नैसर्गिक आहेत, मात्र जे निर्बंध बैलगाडींच्या शर्यतीवर लावलेले आहेत ते मात्र न्याय्य नाहीत आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे तोटे होणार आहेत, अनेक प्रकारचं नुकसान होणार आहे अशी मांडणी सगळेजण करतायत। शेतकरी नेते पुढे आलेले आहेत, अनेक ठिकाणी खासदार, आमदार पुढे आलेले आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक पुढे आलेले आहेत आणि आमचा जो पारंपरिक खेळ आहे तो बंद करू नका। हा जर पारंपरिक खेळ बंद केला त्यामुळे गोवंशाचं संवर्धन होणार नाही। एक वेळ अशी येईल की बैलच संपून जाईल, कारण आता शेतीचं यांत्रिकीकरण झालेलं आहे, त्यामुळे बैलांची तशी गरज पडत नाही, मग बैल संपेल आणि गोवंश संपून जाईल अशा प्रकारची भीतीसुद्धा लोक व्यक्त करत आहेत। आणि ज्या ज्या प्रकारचे खेळ आहेत म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक खेळ अनेक प्रकारचे आहेत। म्हणजे मला चिखलगट्टा असा एक खेळ आहे असं कोणीतरी सांगितलं की चिखलगट्टा शर्यत, मी स्वतः ही शर्यत कधी बघितलेली नाही आहे, पण चिखलगट्टा शर्यत आहे, बैलगाडी शर्यत आहे, या प्रकारच्या ज्या शर्यती आहेत, या प्रकारचे जे खेळ आहेत त्यांच्याकडे जरा सहानुभूतीनं बघितलं पाहिजे असा एक मुद्दा आहे। या शर्यतींना विरोध करावा किंवा या शर्यतींवर निर्बंध लादावेत अशी जी मागणी पुढे आलेली आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांचे आक्षेप पण आपण लक्षात घेतले पाहिजेत की आक्षेप काय आहेत। आक्षेप असा आहे की या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचं शोषण होतं, त्यांना त्रास दिला जातो, शेपटी पिरगाळली जाते, अगदी खिळ्यांच्या यानं त्यांना त्रास दिला जातो बैलांना आणि त्यामुळे बैलांना खूप त्रास होतो, हानी पोहोचते, इजा पोहोचते। दुसरं म्हणजे ही जी मंडळी आहेत की जी मंडळी हे सगळं करत असतात म्हणजे बैलगाडी शर्यती वगैरे करतात, त्यांचं बैलांवर काही फार प्रेम आहे असं मानायचं कारण नाही, हे धनदांडगे असतात आणि त्यांना केवळ कुठेतरी आपला उद्दामपणा करायचा असतो, साहस करायचं असतं, मग पैसे खूप असतात, मग करायचं काय, म्हणून हे बैलगाडी शर्यत होते अशा प्रकारचा आक्षेप आहे। पण त्याचवेळी मग मुद्दा पुढं असा येतो की रेसकोर्सवर घोडे धावत असतात, त्या घोड्यांना इंजेक्शन दिलं जातं, बाकी गोष्टी होतात, एवढं होऊन सुद्धा घोड्यांच्या शर्यतींवर मात्र निर्बंध लादावेत असं कोणीच म्हणत नाही, कारण तिथं सगळे उद्योजक असतात, श्रीमंत असतात। पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य माणसांचा, ग्रामीण भागातला हा जो परंपरागत खेळ आहे त्या खेळाकडे मात्र लगेच लक्ष जातं आणि मग हे बंदच झालं पाहिजे
काही नियम असावेत, काही अटी असाव्यात, पण ते बंदच झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणं कितपत न्याय्य आहे? खरं म्हणजे मी ही सगळी चर्चा पुढे घेऊन जाणारच आहे, पण मुळामध्ये एकूण बैलगाडीची शर्यत आणि बैलाचं ग्रामीण जीवनातलं महत्त्व नक्की काय आहे हे जरा आपण बघूया आणि मग पुन्हा मी पुढे बोलतो. एकूण खरोखरच बैलगाडी शर्यती का महत्त्वाच्या आहेत, बैलांचं महत्त्व काय आहे, ग्रामीण जीवनातलं महत्त्व काय आहे, हे जरा पॅकेज आपण बघूयात फक्त आणि त्यानंतर मग मी पुन्हा बोलतो. राज्यातील काही शेतकरी शर्यतींसाठी बैलांना सांभाळतात, मात्र आता शर्यतींवरही बंदी आली आहे, त्यामुळे तोही उत्साह कमी झालाय. अशा परिस्थितीतही बैलांवर जीवापाड प्रेम करणारा आणि आपली परंपरा जपणारा एक बैलवेडा कराडमध्ये आहे. धनाजी खाशाबा शिंदे. बैलांचं जे महत्त्व आहे आणि बैल जपणारे, बैल सांभाळणारे अनेक जण गावोगावी आहेत. अशा वेळी खरोखरच बैलगाडी शर्यती ज्या आहेत त्याच्यावर निर्बंध लादणं हे अन्यायकारक आहे, ते शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे, अशा प्रकारची भूमिका पुढे येते आहे. जर IPL मध्ये पाण्याचा चुराडा होतो, पैशांचा चुराडा होतो, एवढं सगळं अपव्यय होतो, तरीसुद्धा IPLला आपण विरोध करत नाही, रेसकोर्सवरच्या घोड्यांच्या शर्यतीला विरोध करत नाही. आणि मग आजचा विषय आहे, तो विषय फार महत्त्वाचा आहे. आजच्या विषयाचं सूत्र आहे, तर मग बैलगाड्यांच्या शर्यती का नकोत? मग बैलगाडी शर्यती का नकोत ही सगळी चर्चा आपल्याला करायची आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत याचिकाकर्ते असणारे रामकृष्ण टाकळकर असणार आहेत. त्याचप्रमाणे धनाजी शिंदे कोल्हापूरमधून आपल्यासोबत असणार आहेत. नवनाथ होळे आपल्यासोबत असणार आहेत, बैलगाडा मालक आहेत ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. शेखर जोशी हे सकाळच्या सांगली आवृत्तीचे संपादक आहेत, सहयोगी संपादक आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत कोल्हापूरमधून. इथे बेलापूर स्टुडिओमध्ये लवकरच शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्या, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील लवकरच आपल्यासोबत असणार आहेत. नाशिकमधून प्राणीमित्र असणारे गौरव क्षत्रिय हे आपल्यासोबत असणार आहेत आणि या प्रकारची भूमिका थेटपणे मांडणारे खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत लवकरच फोनवरून येणार आहेत. या सगळ्यांच्या सोबत आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची आहे आणि ही चर्चा सुरू करताना मला अगदी सुरुवातीला जायचं आहे धनाजी शिंदेंकडे. धनाजी शिंदे कोल्हापूरमध्ये आत्ता आहेत. धनाजी शिंदे, एकूण या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? नाही, मुळामध्ये शेतकऱ्यांच्या अन्याय झालेला आहे. तो अन्याय कसा निघावा ह्यासाठी आम्ही गेले 3 वर्षे धडपडत आलेलो आहे. मग पुण्यातले आमचे मित्र जाऊन दिल्लीला जातोय. किती त्रास झाला 3 वर्षात. ती हा तो काय घोले की हेले? हॅलो, हा तू कोण घोले की? हॅलो, त्यांना माझा आवाज ऐकू आला का? बोलत राहा तुम्ही. हा, मग किती त्रास झाला 3 वर्षात ही आम्हालाच माहिती आहे. म्हणजे काय होतंय, मुळात बैल वाचला पाहिजे, गाय वाचली पाहिजे, ही प्रामाणिक आमचं मत आहे. शर्यती का चालू व्हाव्या आणि त्यांचं म्हणणं आहे का बंद व्हावे, ह्याच्या हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शर्यती चालू व्हाव्या म्हणजे देशी गाय आपली वाचली पाहिजे. ज्या देशी गायपासून एक खोंड जर जन्माला आला तर तो 10,000 पासून 10 लाखापर्यंत विकतो. 10 लाखाला विकल्यामुळं शेतकरी देशी गाय सांभाळतात. देशी गायपासून गोमूत्र आहे, त्या गोमूत्रावर कॅन्सरसारखे रोग बरे होतात. लहान मुलांना देशी गायचं जरी दूध दिलं
तरी ते लहान मुलांना रासायनिक खताची किंवा रासायनिक औषधाची काही गरज नाही त्या देशी गायीपासून. म्हणून बैलगाडी ही शर्यती चालवाव्या ही प्रामाणिक आमचं मत आहे. एकूण या शर्यतींच्या अनुषंगानं जी भूमिका आहे ती भूमिका मांडली जाते आणि धनाजी शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे म्हणजे या प्रकारच्या शर्यती होऊ नयेत असं म्हणणारे मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने प्राणीमित्रांचे आहेत. त्या मुद्द्यांकडे आपल्याला यायचंच आहे. पण बेसिकली नक्की काय सुरू आहे आणि याच्यामध्ये आक्षेप काय आहेत, मागण्या काय आहेत, या सगळ्याच्या अनुषंगाने मला जायचं आहे शेखर जोशींकडं. शेखर जोशी पण कोल्हापूरमध्ये आहेत. शेखर जोशी तुमच्या शेजारी धनाजी शिंदे बसलेले आहेत आणि ते भूमिका मांडतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की या प्रकारच्या शर्यती झाल्या पाहिजेत, पण त्याचवेळी आक्षेप पण आहेत. नक्की या दोन्ही मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघताय शेखर, काय म्हणणं आहे? नक्कीच या गोष्टीला दोन बाजू आहेत. या गोष्टीला दोन बाजू आहेत. साधारणतः आता धनाजींनी जी गोष्ट मांडली ती एक प्राण्यांचं प्रेम आहे. शेतकरी आहेत ते बेसिकली, आणि प्रत्येक शेतकरी हा बैलांवर प्रेम करत असतो जीवापाड. तो स्वतः जेवत नाही पण आधी बैलाचं बघत असतो. हे मी ग्रामीण जीवनात बघितलेलं आहे. पण हा ग्रामीण जीवनाचं जरी अंग असलं तरी याच्यामध्ये नंतर काही अपप्रवृत्ती घुसल्या. त्यानंतर ग्रामीण जीवनाचं अर्थकारणही बदललं. हे अर्थकारण बदलत असताना यंत्रयुग, तुम्ही संजयजीचा उल्लेख केला की यंत्रयुग आलं. आज आमच्याकडे बावचीसारखं एक गाव आहे. त्या गावामध्ये घरटी एक बैलजोडी होती. मात्र आता पॉवर टिलरसारखी यंत्र आल्यामुळं कोण बैलावर 500,000 रोज खर्च करणार, म्हणून ही पॉवर टिलर अधिक वापरली जातात. बैलांची संख्या त्या गावात आता झपाट्यानं कमी झाली आहे. परवा आम्ही ती स्टोरी केली होती की ज्या बावचीमध्ये घरटी बैल होते तिथं आता मोजक्या जोड्या राहिलेल्या आहेत. त्याच्यासाठी मनुष्यबळी लागतं. त्यामुळं ग्रामीण अर्थकारणसुद्धा या दृष्टीनं परिणाम करणार आहे. म्हणजे बैलगाडीच्या शर्यती बंद झाल्या म्हणून बैलांची संख्या किंवा कमी झाली असं म्हणता येणार नाही. नुसतं त्याला अनेक अँगल आहेत. तर यंत्रयुगाचाही परिणाम झाला. त्यानंतर बैलगाडीतनं फिरणारा तरुण हा बुलेट आणि ट्रॅक्टर सारख्या गोष्टीतून फिरू लागला, गाड्यातून फिरू लागला. हे सगळं आहे. पुन्हा या सगळ्या गोष्टींना एक प्राणीमित्र पुढे यायचं कारणच असं की बैलगाडी शर्यतीमध्ये तुम्ही म्हणताय ते पहिल्यांदा जे आक्षेप दाखवले ते सगळे बरोबर आहेत. त्यात आणखी एक मी ॲड करतो ते म्हणजे शॉक देणं. आमच्याकडे शॉक देण्याची एक पद्धत आहे. बैल पळावा म्हणून शॉक दिला जातो. हे अतिशय वाईट आहे. म्हणजे टोचणं वगैरे त्याच्या पलीकडे आहे ते. त्यानंतर त्याला दारू पाजली जाते. आणि एकूणच याचा आणखी एक अँगल आहे तो म्हणजे बैलगाडी शर्यत ही एक छान आहे किंवा ते एक वैभव आहे ग्रामीण भागाचं, पण ते तेवढ्यापुरतं सीमित नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यात काही ज्या दुष्प्रवृत्ती घुसल्या त्या जर काढल्या तर ही शर्यत घ्यायला हरकत नाही. सरकारनं बंदी उठवायला हरकत नाही. आणि तो आनंद जो ग्रामीण जीवनाचा आहे तो पुन्हा हे करायला हरकत नाही. फक्त यातल्या आक्षेपात जे आहेत ते कशी कमी करायची. कारण बैलाला डांबरी रस्त्यावर पळता येत नाही. बऱ्याचदा ह्या डांबरी रोडवर सुद्धा शर्यती होतात आणि त्यामुळं ह्यातल्या दोषांवर अधिक चर्चा सुरू आहे. आणि ह्यातलं एक सौंदर्य आहे ग्रामीण जीवनाचं ते थोडंसं लोप पावत चाललंय, बाजूला पडलंय. बरोबर. शेखर जोशी तुमचा मुद्दा पोहोचला आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जलीकट्टूच्या निमित्तानं ही चर्चा सुरू झाली खरं म्हणजे. पण बेसिकली बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बराच काळ मंथन सुरू होतं. शेतकरी नाराज होता की बैलगाडी शर्यतींवर तुम्ही बंदी कशामुळे लादलीत. जलीकट्टूसारखा एक अतिशय खरं म्हणजे धोकादायक असणारा खेळ जो आहे त्याच्यावरची बंदी उठवली जाते आणि बैलगाडी शर्यतींबद्दल मात्र कोणीच बोलत नाही. खरं म्हणजे ही सगळी चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. चित्रलेखा पाटील आत्ता या चर्चेमध्ये आलेले आहेत. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे चित्रलेखा पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्या, प्रवक्त्या आहेत. रायगडमधून म्हणजे अलिबागवरून त्या आलेल्या आहेत. आणि चित्रलेखा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातलं काम करतायत किंवा या प्रकारची निवेदनं पण देत आहेत. आणि गंमत म्हणजे अनेकदा आपल्याला असं वाटतं की बैलगाडी शर्यत हा केवळ जो खेळ आहे तो पुरुषी खेळ आहे. पण चित्रलेखा पाटील स्वतः बैलगाडीच्या याच्यावर बसलेल्या त्या शर्यतीमध्ये त्यांनी भाग घेतलेला ते चित्रही आपण बघितलेलं आहे. मुद्दाम मी त्यांचा तो फोटो जरा सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना दाखवतो आणि मग चित्रलेखा पाटलांकडे जातो. जरा तो फोटो दाखवा. तर या पद्धतीनं या अगदी चित्रलेखा पाटील असतील किंवा बाकीच्या पण महिला असतील त्याही या शर्यतीमध्ये सहभागी होतात. अशा वेळी या शर्यतींवरचे निर्बंध कितपत न्याय्य आहेत हा मुद्दा पुढे येणं अगदी स्वाभाविक आहे. चित्रलेखा,
तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि मला सांगा की मुळामध्ये तुमची भूमिका काय आहे? कारण प्राणीमित्रांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये बैलांवर अन्याय होतो, अत्याचार, छळ. अशा वेळी त्यामुळे निर्बंध लादणं फार आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं पण म्हणणं आहेच आणि बाकी कार्यकर्त्यांचं पण म्हणणं आहे. अशा वेळी तुमचा एवढा आग्रह का की या शर्यती पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत? मुळातच आमचे सरचिटणीस भाई आमदार जयंत पाटलांनी ही भूमिका घेतली आहे की या बैलगाडीच्या शर्यती चालू झाल्या पाहिजे. कारण की तुम्ही एका ठिकाणी रेसकोर्सवर पैसे लावून लोक घोडे पळवतात ते तुम्ही अलाव करता, पण जो शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा खेळ आहे किंवा ग्रामीण भागाचा जो खरा आत्मा आहे किंवा तो त्याला फक्त एक एंटरटेनमेंटचं माध्यम आहे किंवा त्याच्यामुळे जो ग्रामीण रोजगार एक मोठ्या प्रमाणावर वाढतो, टुरिस्ट वाढतो, असा खेळ तुम्ही का बंद करता? आणि तामिळनाडूत जसं तुम्ही म्हटले की जो जलकट्टू चालू केला, मग आपल्या बैलगाड्यांच्या शर्यती का नाही? आणि नक्कीच मी जे प्राणी मित्र आहेत किंवा बाकीच्या ज्या संघटना आहेत त्यांना मान करते किंवा सन्मान करते त्यांचा, की या शर्यती चालू करताना नक्कीच सरकारने काही अटी आणि नियम घातले पाहिजे आणि ते शेतकरी निश्चितपणे फॉलो करतील की नाही हे शासनाचा लुकआउट आहे आणि ते झालं पाहिजे असं मला वाटतं. या संदर्भातली याचिका रामकृष्ण टाकळकरांनी दिली होती. रामकृष्ण, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. तुमची भूमिका नक्की काय? याचिका दाखल करण्यामागची नक्की भूमिका काय होती? याचिका दाखल कर 2011 साली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बैलाचा समावेश, प्रशिक्षण आणि प्रदर्शन याच्यावर बंदी घातली. अनुसूचीद्वारे ते बैलाचा समावेश गॅझेटमध्ये केला. परंतु तो करत असताना कोणत्याही प्रकारे शेतकरी असतील किंवा बैलाचे मालक असतील किंवा बैलगाडा मालक असतील की ज्यांच्यावर डायरेक्टली त्याचा परिणाम होणार आहे यांच्याशी कोणतीही चौकशी केलेली आहे. पेटा या संस्थेने स्वतःचं एक खाजगी इन्व्हेस्टिगेशन केलं. तो रिपोर्ट ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाला दिला आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियानं जे की भारत सरकारने त्यावेळेला कोणतं सरकारी यंत्रणा राबवून याच्यामागचं इन्व्हेस्टिगेशन करून रिपोर्ट बनवायला पाहिजे होता, परंतु पेटासारख्या एका विदेशी संस्थेच्या रिपोर्टवर यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आवडलेला नाही. म्हणून आम्ही त्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की या बैलगाडा शर्यत बंदीचा ग्रामीण अर्थकारण असेल, ग्रामीण भागातील जो शेतकरी बैलगाडा मालक असेल, जो पोटच्या मुलासारखा आपल्या बैलांचा सांभाळ करतो, वर्षानुवर्ष त्याला कुटुंबातील घटकाप्रमाणे जपतो आणि ही शर्यत बंद झाल्यामुळे त्याच्यात कुठेतरी दुरावा निर्माण झाला होता. बैलांच्या संगोपनाची प्रेरणा ही नष्ट होत चालली होती. ग्रामीण भागातील जत्रा यात्रा या ओस पडत चालल्या होत्या. पुन्हा एकदा ग्रामीण भागाला एक चांगले दिवस यावे, लोकांचे अर्थकारण सुधारावं आणि एक ग्रामीण संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा ही टिकावी, या दृष्टीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेली 4 वर्षापासून लढा देत आहोत. खरं म्हणजे शर्यती हव्याच असं म्हणणारे बरेच जण आहेत, पण शर्यती नको असं म्हणणारे आमचे गौरव क्षत्रिय सुद्धा नाशिकमध्ये आहेत. आणि या सगळ्या प्राणीमित्रांचं म्हणणं असं आहे की या शर्यती यांच्यावर निर्बंधच लादले पाहिजेत, कारण या शर्यतीमुळे बैलांना हानी पोहोचते, इजा पोहोचते. गौरव, नक्की तुमची भूमिका काय आहे? बैलगाडी शर्यत नको असं तुम्ही काय म्हणता आहात? गौरव, काय म्हणणं आहे? मुळात बैलांना शर्यत समजते का? त्यांची जी शरीर रचना आहे ती स्थूल आहे. याची त्या शरीर रचनेचा रिपोर्ट आम्ही सुप्रीम कोर्टाकडं दाखल केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने तो मान्य केलेला आहे. त्यांची शरीर रचना ही चालण्यासाठी आहे, काम करण्यासाठी आहे, धावण्यासाठी नाही. आणि कोणतीही शर्यत ही क्रूरता झाल्याशिवाय होत नाही. प्रत्येक शर्यतीमध्ये क्रूरता ही असतेच. जर आपल्याला विश्वास नसेल तर आपण सगळ्यांनी माझ्यासोबत यावं. नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, सांगली, सातारा, मी प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो. तुम्हाला लाईव्ह एव्हिडन्स दाखवतो. आम्ही फोटो, व्हिज्युअल घेतलेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग घेतले आहेत. कुठल्याही शर्यतीमध्ये हे क्रूरता इतकी असते की त्या बैलांच्या शेपटीला चावा घेणे, त्यांना आऱ्या टोचणे. मुळात जो बैल एकदम स्पीडनी पळत असतो आणि त्याला एकदम आरी टोचल्या जाते, जर आपण पळत असेल आणि आपल्याला कोणी पाठीमागून आरी टोचतोय तर आपण काय करू? आई ग, आपला तिथं वेग, धावण्याचा वेग कमी होतो आणि इथे तो बैल मार वाचवण्यासाठी तो त्याचा जीव घेऊन पळतोय. ही कुठली संस्कृती आहे आपली? मुक्या जनावरांना त्रास द्यायचा आणि तो एक एंटरटेनमेंट आपण आपला करून घ्यायचा, हा खेळ नाही आहे आपला. ही भूतदया आहे, ही आपल्याला शिकवल्यात गेली का भूतदया? हे नको आहे.
वारंवार आम्ही ते माननीय सुप्रीम कोर्टाला आम्ही निदर्शनास आणून दिलेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जातोय, आरी टोचल्या जाते, त्यांच्या शेपटीला चावा घेतोय, चावून चावून अक्षरशः 2 त्यांचे शेपटीचे तुकडे होत आहे, त्यांचे अंडकोश पिळल्या जात आहे. काय चाललंय? ही कुठली क्रूरता आहे? आपण भूतदयेवर विश्वास ठेवणार सगळे समाज. अगदी गौरव तुमचा मुद्दा पोहोचला. सगळे तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे फारच महत्त्वाचे आहेत. राजू शेट्टींकडे मला जायचं आहे. राजू शेट्टी फोनवरून आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे. पण त्यापूर्वी आपण बघूयात एकूण मुळामध्ये आक्षेप काय आहेत. प्राणीमित्र का म्हणतात असं? बैलांच्या ज्या शर्यती आहेत, बैलगाड्यांच्या शर्यती आहेत, त्याच्यावर निर्बंध असलेच पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका नक्की का आहे आणि आक्षेप काय आहेत हे आपण जरा बघू, मग जाऊ राजू शेट्टींकडे. शर्यती का नकोत हे दाखवा. शर्यती का नकोत, आक्षेप काय आहेत, आक्षेप काय आहेत ते आपण बघूया. आक्षेप काय आहेत ते कळणं फार महत्त्वाचं आहे, कारण एकूण प्राणीमात्रांचे जे काही नुकसान होतं किंवा हानी होती, बैलांना दारू पाजली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकूण जी काही हानी होते, जे नुकसान होतं, बैलगाडी शर्यती का नकोत याची जी कारणं आहेत ती कारणं आपण बघतो आहोत की नक्की म्हणणं काय आहे. आणि ही सगळी जी कारणं आहेत की या कारणांमुळे आपल्याला बैलगाडी शर्यती नकोत असं या लोकांचं म्हणणं आहे. राजू शेट्टी आता माझ्यासोबत आहेत. राजू शेट्टी, तुम्ही ही सगळी भूमिका ऐकता आहात आणि प्राणीमित्र जे सगळे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पेटा असेल किंवा प्राणीमित्र संघटना आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये या बैलगाडी शर्यतींचा फटका किंवा त्रास हा प्राण्यांना होतो, बैलांना होतो. घोड्यांच्या शर्यती का सुरू आहेत हा स्वतंत्र मुद्दा आहे, किंवा IPL वर होणारा चुराडा वगैरे हा वेगळा विषय आहे. पण मुळामध्ये बैलांना जर त्रास होत असेल तर बैलगाडी शर्यत सुरू ठेवावी असं राजू शेट्टी तुम्हाला का वाटतं? काय म्हणणं आहे नक्की? एक तर सगळ्याच क्षेत्रामध्ये सगळ्याच खेळामध्ये अपप्रवृत्त्या आहेतच, आणि त्यामुळं बैलगाड्याच्या शर्यतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यात काही अपप्रवृत्ती नाहीत असं मी म्हणणार नाही. परंतु त्याला नियम कडक करून किंवा महाराष्ट्र बैलगाडी असोसिएशन जी आहे त्यांना सांगून त्यांना नियमाला करायला लावून त्याच्यावर नियंत्रण आणता येणं सहज शक्य आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून असणारा हा जो पारंपरिक खेळ आहे शेतकऱ्यांचा आहे, आणि या खिलार बैलांच्या पैदाशीवर ग्रामीण भागातील विशेषतः दुष्काळी पट्ट्यातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. खिलार ही जी प्रजाती आहे ही प्रामुख्याने चपळ आहे, डोंगरदऱ्यातली आहे, आणि ती पळण्यासाठी म्हणूनच तिची जोपासना केली जाते. खिलार गाय ही दुधासाठी प्रसिद्ध नाही आहे हे लक्षात ठेवा. एक शेतातील काम करण्यासाठी आणि तरुणपणी तीच खिलार बैल पळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगाला आणली जातात, आणि ते एक मनोरंजनाचं साधन आहे. त्याच्यामध्ये अप्रवृत्ती आहेत का? तर आहेत, परंतु त्या कडक नियम करून त्याला असोसिएशनला सांगून त्याच्यामध्ये नियंत्रण आणता येणं सहज शक्य आहे. परंतु हा ग्रामीण भागातला जो मर्दानी खेळ आहे, जो शेतकऱ्यांचा विरंगुळ्याचं एक साधन आहे, त्याच्यावर बंदी घालून आपण काय साध्य करणार आहोत? आणि म्हणून किमान शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या ज्या काही स्पर्धा आहेत कारण तुम्ही काही नियम लावा, अटी लावा, परंतु पारंपरिक खेळ आहे जो त्या आमच्या कृषी संस्कृतीमध्ये ग्रामीण संस्कृतीमध्ये अशा पद्धतीनं कुणी अतिक्रमण करू नये. आणि बैलाच्यावर प्रेम कसं करावं हे आम्हाला कोणी शिकवायचं कारण नाही. मुलाबाळांच्या पेक्षाही जास्त आम्ही प्रेम करतो, अगदी घरातल्या कुटुंबाप्रमाणे करतो. एखादा बैल दगावला तर त्याचे अंत्यसंस्कार केले जातात, त्याची स्मृती ठेवली जाते, त्याचा वाढदिवस केला जातो. एवढं प्रेम शेतकरी त्या बैलावर करत असतो. आणि त्या पद्धतीनं ज्यांना याच्याबद्दल काहीच देणं घेणं नाही ही मंडळी शेतकऱ्यांना आता प्राण्यावर कसं प्रेम करावं हे शिकवू नये असं मला वाटतं. राजू शेट्टी, तुम्ही आमच्यासोबत राहा, कारण तुम्ही जे मुद्दे मांडता आहात किंवा एकूण शेतकऱ्यांची बैलाबद्दलची भावना सांगता आहात ही कळणं पण फार आवश्यक आहे. कारण असा एक आरोप कायम केला जातो की ज्या प्राणीमित्र संघटना आहेत, पेटा आहेत, त्यांचे बहुतेक कार्यकर्ते शहरांमध्ये असतात, त्यांचा एकूण ग्रामीण जीवनाशी किंवा याच्याशी फार संपर्क नसतो. त्यामुळे त्याच्याबद्दलसुद्धा बोललं गेलं पाहिजे. गौरव, आता जो मुद्दा सांगतात राजू शेट्टी की जे काही त्याच्यामध्ये अपप्रवृत्ती आहेत तर त्याच्यावर काही निर्बंध लादले पाहिजेत, काही कडक नियम केले पाहिजेत, हे बरोबरच आहे. पण शर्यतच नको अशा प्रकारची भूमिका जर घ्यायची ठरवलं तर उद्या तुम्ही असं म्हणाल
की बैलांना त्रास होतो म्हणून तुम्ही शेतामध्ये बैल वापरूच नका. शेवटी असं आहे की या पद्धतीची अगदी टोकाची भूमिका घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि मग या न्यायानं घोड्यांच्या शर्यती असतील, बाकी सगळ्या शर्यती असतील, त्या सगळ्याच बंद कराव्या लागतील. गौरव, हा जो मुद्दा राजू शेट्टी मांडतायत त्या मुद्द्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हा मुद्दा चांगला आहे. बैल आम्ही तोच रिपोर्ट मान्य कोर्टासमोर हजर केलेला आहे, अहवाल दिलेला आहे की त्याची शरीर रचना आहे, स्थूल आहे, ती शेतात काम करण्यासाठी, धावण्यासाठी नाही. आणि हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. आणि आपण जर परंपरा म्हणताय, संस्कृती म्हणताय, तर मग आपण सतीप्रथाही चालू करायला हवी. त्यात काय वावग आहे? चित्रलेखा पाटील, आता गौरव जे बोलतायत तो मुद्दा त्यांनी फारच अतिशय वेगळ्या वळणावर आता ही चर्चा आलेली आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं, आणि मुद्दाम तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, कारण सतीप्रथा इतकंच हे क्रूर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं बैलांना त्रास दिला जातो हे क्रूर आहे. आणि हे जे क्रौर्य आहे ते शर्यतीमध्ये दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये बैलाची रचना ही घोड्याप्रमाणे धावण्यासाठी अशी नाहीच आहे. अशा वेळी तुम्ही केवळ तुम्हाला मजा मिळावी, तुम्हाला छान वाटावं, तुमच्याकडे उदंड पैसा आहे म्हणून तुम्ही त्या बैलांना त्रास देता आहात, ही जी भूमिका गौरव मांडतायत. चित्रलेखा, तुम्हाला उत्तर द्यावं मला लागेल. पहिले तर वाटतं जे सती प्रथेबरोबर बैलगाडी शर्यतीचे जे कंपॅरिझन केले ते अतिशय सेन्सलेस आहे. की म्हणजे ती एक खूप क्रूर पद्धत होती. पण मला वाटतं बैलगाडी शर्यतीनी मला उलट वाटतं जेव्हा बैल धावतो तो प्रॅक्टिसमध्ये राहतो. मी अनेक जे चालक आहेत किंवा स्पर्धेत भाग घेणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर चर्चा केली. उलट त्याचं आयुष्य वाढतं, तो जास्ती तंदुरुस्त राहतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे हे दोन कंपॅरिझन इथे होणं आणि या पद्धतीची चर्चा होणंच मला वाटतं खूपच म्हणजे ते एक बेसलेस आहे. याला काही आर्ग्युमेंटच नसू शकते. इतकं इनव्हॅलिड हा पॉइंट आहे की आणि जर तुम्ही घोड्याच्या शर्यती चालू ठेवू शकता तर ग्रामीण भाग आणि मी तुम्हाला सांगते नाही तुम्ही बोलताना मी मध्ये बोललेली नाहीये. तर मला वाटतं मी पेटाचा आणि या सगळ्या संस्थांचा आपण मानसन्मान करू. तिच्यात माननीय खासदार राजू शेट्टी जसं म्हटले की आपण त्याच्यात कायदे कडक केले पाहिजे, ते आम्ही नक्कीच ॲक्सेप्ट करतो की यातली क्रूरता निश्चितपणे थांबली पाहिजे. आणि खासदारांनी सांगितलं ते बरोबर आहे की शेतकरी आपल्या मुलापेक्षा आपल्या बैलाचा हे करतो, म्हणजे प्रेम करतो आपल्या बैलावरती. तर अशा ठिकाणी या शर्यती थांबवणं मला वाटतं. गौरव, चित्रलेखा असं म्हणतायत की मुळामध्ये ही तुलना तुम्ही जे करता आहात त्या तुलनेला काही अर्थ नाही. क्रमांक 1. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की त्या स्पर्धेमध्ये शर्यतीमध्ये क्रौर्य असतं हे आम्ही नाकारत नाही, पण जे काही घडतं त्याच्याबद्दल तुम्ही कडक नियम करू शकता आणि व्यवस्थितपणे शर्यत सुरू करू शकता. गौरव, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला एक म्हणायचंय, मला एक सांगा, बैलांना शर्यत समजते का? हा, आपण लहान मुलांना सांगितलं जा बाबा त्या झाडाला हात लावून ये, मी तू आणि परत इकडे ये, मी तुला एक चॉकलेट देईल. मला असं वाटतं की हे जे कंपॅरिझन्स ते देत आहेत ते खूप सेन्सलेस आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मला हे बोलायचं नव्हतं स्क्रीनवर, पण सती प्रथा आणि बैलगाडीची शर्यत एकत्र करणं म्हणजे हे तुम्ही कंपॅरिझन करा तामिळनाडूत होणाऱ्या जलकट्टू बरोबर किंवा स्पेनमध्ये होणाऱ्या जो तुमचा बैलांचा हे असतो, त्यांचा महोत्सव असतो, त्याच्याबरोबर तुम्ही बरोबरी केली तर वेगळी गोष्ट आहे. मला वाटतं हे जे उदाहरणं देतात तीच मुळात सेन्सलेस आहेत. बाकीच्या वक्त्यांनाही तुम्ही याबद्दल विचारू शकता की आजचा विषयच वेगळा आहे. बरं, नाही गौरव बोला. सेन्सलेस कसं काय बोलता येणार? हा तो पण जीव होता आणि हा पण जीव आहे. आपण एका ठिकाणी मनुष्याला वर इतकी दया दाखवतो, एकदा अंध अपघाताला इतकी जीव लावतो आणि या मुख्य प्राण्यांना मग इतका छळ का त्यांचा? आपण गौरव, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीने मांडता आहात ती पद्धत पण महत्त्वाची आहे. राजू शेट्टी, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे. राजू शेट्टी आपल्यासोबत फोनवरून आहेत, कारण राजू शेट्टींनी समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे. ते ठोसपणे मांडतायत. कृषी संस्कृतीच्या अंगानं ही चर्चा महत्त्वाची असं म्हणतात. पण गौरव जे मुद्दे मांडतायत राजू शेट्टी त्याला उत्तर देणं अपरिहार्य आहे, आवश्यक आहे. राजू शेट्टी, काय म्हणणं आहे? नाही, बैलगाड्या शर्यतीची जर का सती प्रथेबद्दल तुलना करायची असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, रेसकोर्सवरचा घोडा जर का जखमी झाला तर त्याला क्रूरपणे गोळ्या घातल्या जातात आणि त्याला ठार केलं जातं. त्याबद्दल प्राणी मित्रांनी कधी आवाज उठवलेला आम्ही ऐकलेला नाही आहे. म्हणजे गरीब बिचारा शेतकरी, त्याच्या विरोधात कुणी काही बोला आणि त्याला शहाणपणाच्या ज्या गोष्टी कुणीही सांगा, त्याला काही अक्कलच नाही, तो बेअक्कली आहे, मूर्ख आहे, दुष्ट आहे, खलनायक आहे, वाईट आहे, अशा पद्धतीचं जे काही चित्र रंगवलं जातं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग मला या प्राणी मात्र
मित्रांना एक प्रश्न विचारायचा आहे, ते मांसाहार करत नाहीत का? मग कोंबडीच्या गळ्यावर सुनीश फिरत असताना त्या कोंबडीला काय वाटत असेल, बकरीला काय वाटत असेल, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्या माशाला काय वाटत असेल, या संदर्भामध्ये प्राणी मित्रांनी कधी आवाज उठवलेला मी ऐकलेलं नाही. अच्छा, राजू शेट्टींच्या या प्रश्नांबद्दल गौरव काय म्हणणं आहे? गौरव, राजू शेट्टींनी जे 2-3 प्रश्न विचारलेले आहेत, काय म्हणणं आहे? नक्कीच सरांचं जर आम्हाला पाठबळ मिळालं तर नक्कीच या गोष्टींवरही आपण बंदी आणू. आणि जे काही कॉज आहे जे आपण मांडलेले आहे आज, त्याच्यासाठी तुम्ही आज जसं त्या लोकांबरोबर आहेत, कधी आमच्या बरोबरही या प्राणी मित्रांसोबत आमच्या पाठीशी उभे राहा. नक्कीच आपण काहीतरी वेगळं करू, भूतदया ही आपल्या समाजाला पटवून देऊ आणि नवीन विश्व तयार करू. जगा आणि जगू द्या हा संदेश संपूर्ण जगाला देऊया. आणि जग खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे, त्याला आपण जगण्याचा प्रयत्न करू. साहेबांनी आमच्या पाठीशी ही सगळी चर्चा आपल्याला करायची. सगळी चर्चा जी चाललेली आहे त्यामध्ये गौरव एकटाच त्यांचं म्हणणं असं आहे, गौरव मांडतायत की शर्यत जी आहे ती शर्यत बंद झाली पाहिजे. बाकी सगळ्यांची इच्छा आहे शर्यत सुरू झाली पाहिजे, पण गौरव जे मुद्दे मांडतायत ते मुद्देसुद्धा अगदी सहजपणे तुम्हाला खोडता येणारे नाहीत. त्या मुद्द्यांबद्दल पण बोललं पाहिजे. राजू शेट्टी असं म्हणतात की मग घोड्यांच्या शर्यतीचं काय करायचं? घोड्यांच्या शर्यतीचं काय करायचं हे नंतर बघू, पण म्हणून बैलगाड्यांची शर्यत जी आहे ती समर्थनीयच आहे असं म्हणता येणार नाही. त्यासाठी तुमचे नक्की निकष काय आहेत की ज्या निकषांवर तुम्ही ही शर्यत सुरू व्हावी असं म्हणता आहात? केवळ तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे झालं त्याप्रमाणे राजकारण इथं होता कामा नये की लोकांना असं वाटतं मग राजकीय नेते उतरतात, राजकीय पक्ष उतरतात आणि लोकांचा पाठिंबा घेण्यासाठी अनेकदा त्याला पाठिंबा दिला जातो. त्यामुळे या दोन्ही बाजूंचे मुद्दे नक्की काय आहेत पुढच्या भागामध्ये, पुढच्या सेगमेंटमध्ये आपण बघणार आहोत की नक्की मुद्दे काय आहेत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मग बैलगाडी शर्यती का नकोत या मुद्द्यावर आपण चर्चा करत होतो आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळे बैलगाडीचे मालक, त्यानंतर रसिक, राजकीय पक्षांचे प्रवक्ते सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की ही शर्यत सुरू असली पाहिजे. पण गौरव क्षत्रिय मात्र एकटे खिंड लढवत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही शर्यत बंदच झाली पाहिजे. याच्यामध्ये बैलांचं नुकसान होतं, बैलांना हानी पोहोचते. ज्या पद्धतीनं बैलांना त्रास दिला जातो, दारू पाजणं असेल, शॉक देणं असेल, हा तर एक मुद्दा आहे. पण दुसरं म्हणजे त्या शर्यतीचा बैलांशी काही संबंधच नाही, कारण बैलांना ही शर्यत आहे हे काही माहिती नसतं. बैलांची एकूण प्रकृती या शर्यतीसाठी सुसंगत नाही, त्यामुळे मग शेपटी पिरगाळणं आणि बाकी त्रास देणं सुरू होतं. त्यामुळे हे हिंसकच आहे, हे बंद केलं पाहिजे. अशा प्रकारची चर्चा सुरू होती. नवनाथ होले आहेत, ते बैलगाडीचे मालक आहेत. नवनाथ होले, बैलगाडीचे मालक म्हणून तुम्ही या आरोपांकडं, कारण हे आरोप फार महत्त्वाचे आहेत, गंभीर आहेत, त्याची दखल घेतली पाहिजे, या आरोपांकडं कसं बघता, काय म्हणणं आहे? आता साहेब कसं होतं, माझ्याकडं जवळजवळ 100 वर्षापूर्वीपासून बैलगाडा आहे आणि तो बैलगाडा माझ्या आजोबांच्या काळापासून आहे. तो पारंपरिक खेळ असा चालावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि तुम्हाला एक मुद्दा अजून एक सांगायचा आहे, मी खेड बाजार समितीचा सभापती या नात्याने तुम्हाला सांगतो, आज प्राणीमित्र काय बोलतो, बाबा बैलगाडी बंद झाली पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आज माझ्या बाजार समितीमध्ये आज 5 करोड रुपये उत्पन्न आहे वार्षिक, आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा बैल बाजार असेल तर खेड बाजार समिती, त्या बाजार समितीचा मी सभापती आहे. गेले 3 वर्षापासून पाहतोय एक 40 ते 50 लाख रुपये उत्पन्न बाजार समितीचं.
आणि आता हे प्राणी मित्रांचं म्हणणे बाबा गाडा बंद झाला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, बंद करून आज बाजार समिती ही माझी वैयक्तिक इटेची नाही आहे, आज गव्हर्नमेंटची संस्था येते. आज जर गव्हर्नमेंटच्या संस्थेवरती एवढी मोठी गादा येते तर मग हे प्राणी मित्रांनी काय उत्तर द्यायचं? बरोबर बरोबर. हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. आणि 5 कोटींची उलाढाल जी आहे ती 40 लाखांपर्यंत आली. हा पण मुद्दा. चित्रलेखांना काहीतरी बोलायचं. चित्रलेखा बोला. नाही, मला हे म्हटले ते बरोबर आहे की आमच्या इथे पण मोठ्या प्रमाणात जेव्हा मी काही शेतकऱ्यांची किंवा बैलगाडी मालकांची चर्चा केली त्या जो उत्पन्न त्यातनं मिळत होतं किंवा जो रोजगार निर्माण होत होता त्याच्यात जवळजवळ 75% घट आहे. मग ती बैलगाडी बनवणं असो किंवा बैल विकणं आणि खरेदी असो किंवा त्याच्यात अनेक जे आता आमच्या अलिबागसारख्या ठिकाणी ज्या शर्यत असते तर बरेच टुरिस्ट ते बघायला येतात. तर या सगळ्या याच्यामध्ये रोजगार आणि इकॉनॉमिकली आपण खूप मागे गेलो आहे असं मला वाटतं की यातनं खूप आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होऊ शकते आणि रोजगार निर्मिती होऊ शकते. गौरव आहे बघा. गौरव लगेच बोट वर करतोय. गौरव तो मात्र आपली बाजू काही सोडत नाहीये. गौरव बोला. आपल्या रोजगारासाठी मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळ का? इतरही रोजगार आहे ना आपल्याला करायला, तिथे करा. हा, ते करूया आपण. 5 कोटीने 5 करोडाची 50 करोडाची उलाढाल करता येईल. इतर क्षेत्रामध्ये करा. मुक्या जीवांच्या जीवाशी का खेळ करायचा? मला असं वाटतं या ठिकाणी आपण तुम्हाला कायम मी सातत्याने सगळेच म्हणतायत की तुम्ही या शर्यती चालू करतात तेव्हा अटी व नियम तुम्ही कडक केले पाहिजे. याचं समर्थन आम्हीही करतो की त्यांच्यावर अत्याचार झाला नाही पाहिजे. मला वाटतं शर्यतीत धावल्यामुळे त्यांचं तसं बैलांचं नुकसान होतं तर मला वाटतं नक्कीच होत नाही जर आपण या नियमांचं पालन केलं तर. आणि असा जर शासनाने त्याच्यावर अध्यादेश दिला तर नक्कीच ते शेतकरी. नवनाथला काहीतरी मला वाटतं बोलायचं आहे. नवनाथ होले हे गौरव जे म्हणतायत की याच्यामुळे फार त्रास होतो, तुम्हाला बाकीचे मार्ग आहेत, तुम्हाला पैसे मिळत नाहीत, तुमचा रोजगार बुडाला, हे सगळं बरोबर आहे. पण बैलांना त्रास देऊन तुम्हाला रोजगार मिळणार असेल, बैलांना त्रास देऊन तुम्हाला जर बाकी अर्थकारण अगदी मजबूत होणार असेल तर उपयोग काय आहे? तुम्हाला त्यासाठीचे वेगळे मार्ग शोधले पाहिजेत. नवनाथ काय म्हणणं आहे? नाही, बैलांना त्रास देतो हे प्राणी मित्रांचं म्हणणे. पण तुम्ही एकदा आमच्याबरोबर चला, तुम्हाला घाटात दाखवतो बाबा बैलाला कसं झोपतात, काय करतात, त्याला जीव किती लावतात. हे चुकीचे सांगतात सर्वजण. मी एक बैलगाडा मालकाचाच मुलगा आहे ना. हे त्रास देता हा कोणता निर्णय? मी हे तुम्हाला संस्थेचं सांगितलं मग शिव माझ्या संस्थेवर 5 कोटीचं उत्पन्न बुडालं. हे संस्थेचं गव्हर्नमेंटच बुडाले ना. दुसरं काय करणार? ठीक आहे, संस्था ही गव्हर्नमेंटचीच आहे त्यामुळं मी गव्हर्नमेंटच्या संस्थेच्या बाजूने बोलतो ना. आणि दुसरीकडे त्याला आऱ्या पण टोचतात ना सर. हा, शेपूट चावतात. 2 कोण म्हणलं टोचतं? 4 बैली बघायला तुम्ही राजगुरुनगर मध्ये पुणे जिल्ह्यात या. 4 बैली या गाडा आहे ना ते बघायला या. आम्ही सगळीकडे जाऊन आलो. सगळीकडचे एव्हिडन्स आम्ही कलेक्ट केले. तुम्ही कुठे जाऊन आले? दिला. गौरवजी एक मिनिट ऐका. एक सेकंद. महाराष्ट्र बोला रामकृष्ण बोला. महाराष्ट्रामध्ये गौरवजी तुम्ही फक्त नाशिकच्या बैलगाडी शर्यतीबद्दल बोलू नका. माझ्या मते तुम्ही फक्त नाशिकच्या बैलगाडा शर्यती पाहिलेल्या आहेत. तुम्ही सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे. नाही गौरवजी 2 मिनिटं माझं म्हणणं ऐका. गौरवजी, महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 प्रकारच्या शर्यती चालल्या जातात. पुणे जिल्ह्यात चालणाऱ्या शर्यतीमध्ये कोणत्याही प्रकारचा माणूस बैलगाड्यावर बसलेला नसतो. 4 बैली आमचा बैलगाडा शर्यत चालते. ही तुम्ही कधी पाहिलेली नसेल. तुम्ही या बैल 15 सेकंद पळतो. तुमचं म्हणणे मारल्याशिवाय बैल पळत नाही. आम्ही तुम्हाला ओपन चॅलेंज देतो. तुम्ही या बैल आम्ही जुंपतो. बैल जर मारल्याशिवाय पळाला तर तुमची माघार घ्यायची तयारी आहे का? आम्ही तुम्हाला ओपन चॅलेंज करतो. मी तुम्हाला बैल जुंपून दाखवतो. कोणत्याही प्रकारची मारहाण नाही. बैल गाड्यावर कोणी बसलेला नसेल. बैल जुंपतो आम्ही. बैल 100% पळतो. आमच्या पिढी ज्यात बैल पळत आलाय. आमच्या आजोबा पंजोबांपासून बैल पळतात. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण पाहिजे की बैल पळत नाही? अरे शेतीला बैल काम करतो तर शेतीत बैल झालं शेतीचं काम पण त्याला शिकवावंच लागतं. बैल ऑटोमॅटिक नांगराला झुकला तर नांगर ओढत नाही. नांगराला जरी बैल झुकला तरी चाकाचा एक फटका मारल्याशिवाय बैल नांगराला चालत नाही. मग तुम्ही उद्या पण सांग शेती करू नका. प्राणी मित्र जे अन्न खातात हे अन्न कुठून येतं? हे शेतीत पिकवलं जातं. एकदा त्या खाणाऱ्या खातो त्या अन्नाला जागा आणि शेतकऱ्याचा आनंद टिकून राहू द्या. एवढी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. आज 2 वर्ष दुष्काळ पडला त्यावेळेस प्राणी मित्र कुठे गेले होते? म्हणूनच त्याच्यासाठी आमचा जीव तुळतुळ होतोय बरं का. गौरव ऐका. गौरव
ऐका, रामकृष्ण टाकळकर ज्या प्रकारचे मुद्दे मांडतायत ते मुद्दे अत्यंत लॉजिकल पण आहेत, तर्कसंगत पण आहेत. मगाशी तुमचे मुद्दे सुद्धा तर्कसंगत होते असं मी म्हणालो होतो, पण आत्ता टाकळकरांचे मुद्दे हे तेवढेच सुसंगत वाटतायत. अशा वेळी गौरव, तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका ठाम आहे आणि ती ठामच राहणार. बैलांची शरीर रचना ही काम करण्यासाठी आहे, धावण्यासाठी नाही. ऐका गौरव, रामकृष्ण टाकळकरांनी दिलेलं आव्हान तुम्ही स्वीकारणार का? बैलांची शेपटी, ऐका, बैलांची शेपटी न पिरगाळता, बैलांना त्रास न देता, शॉक न देता आम्ही बैल शर्यतीमध्ये पळवून दाखवतो. तुम्हाला हे आव्हान मान्य आहे का? नाही. कोणतेही शर्यत ही क्रूरता होतेच तिथे. काय गरज आहे? मला एक सांगा, तुम्ही आव्हान स्वीकारा ना, आम्ही दाखवतो. भारताचा अर्थसंकल्प. ऐका गौरव, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आव्हान स्वीकारणार का? नाही, का स्वीकारायचं? उगाच विषयाची परीक्षा घ्यायची. सोडून द्या ना विषय. शेतकऱ्याची बैल आहेत, आव्हान स्वीकारण्याची तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही खोटे आरोप करूच नका ना. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे, ऐका गौरव, त्यांचं म्हणणं असं आहे की शर्यतीला बैल आपण त्या गाडीला जुंपू, हे त्रास देणारच नाहीत आणि बैल पळतील, त्यामुळे बैलाला त्रास नाही, त्यामुळे विषयाची परीक्षाच नाही. तुम्ही फक्त बघत राहायचं की बैल कसे पळतायत, कुठलाही त्रास न देता बैल पळू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. शक्य नाही, असं शक्यच नाही. शेतीचा बैल देखील जर दावणीवरून सुटला ना तर तो 5 मिनिटं सापडत नाही, पळत राहतोय तो. आणि जर क्रूरता तिथे होतच राहिली, आम्ही हे परत तुम्हाला दाखवतच राहिलो तर काय करणार? नाही गौरव, ऐका गौरव, तुम्ही दावण सोडून पळू नका. गौरव, तुम्ही दावण सोडून पळू नका. तुम्ही दावण सोडून पळू नका. ऐका गौरव, तुम्ही दावण सोडून पळू नका. तुमच्या मागे पण मला पळावं लागेल. त्यांचा मुद्दा जो आहे ना, ते आव्हान स्वीकारणार की नाही एवढं बोला. आम्ही विषयाची परीक्षा घेणार नाही. आमचा त्यांच्यावर खूप जीव आहे. आम्ही भूतदेवावर विश्वास ठेवणारे माणसं आहोत. आम्ही हे सगळं होऊच देणार नाही. तो आव्हान तुम्ही स्वीकारू शकत नाही हे आम्हाला 100% माहिती आहे. एक सेकंद, राजू शेट्टी माझ्यासोबत आहेत. राजू शेट्टी आता गौरव क्षत्रिय जी भूमिका मांडतायत त्यांना रामकृष्ण टाकळकरांनी असं आव्हान दिलं की या प्रकारे मी ती शर्यत तुम्ही बघायला या, कुठलाही त्रास न देता गाडीला बैल जुंपून आम्ही बैल पळवतो, बैल पळताना दाखवतो. आमच्या लहानपणापासून अगदी वाडवडिलांपासून बैल पळत आलेले आहेत. आम्ही सगळे बैल पळताना बघतो आणि बैल पळू शकत नाही हे तुम्ही कसं काय म्हणताय? पण तरीही गौरवचं म्हणणं असं आहे की नाही, मुळामध्ये बैलांची रचना त्यासाठी योग्य नाही आणि या प्रकारच्या शर्यती बंदच झाल्या पाहिजेत. राजू शेट्टी, अशा प्रकारचे जर आरोप होत गेले, या प्रकारचे युक्तिवाद होत गेले तर तुम्ही तुमचा मुद्दा पुढे कसा नेणार, काय म्हणणं आहे? मुळामध्ये या लोकांनी ग्रामीण संस्कृती कधी समजूनच घेतलेली नाही आणि म्हणून हा सगळा घोटाळा होतोय. जो ही जी खिल्लार प्रजात आहे त्याच्याकडे जरा टच लावून बघा म्हणावं त्या घरोना. त्या जाती बैलाच्या शरीराची रचना कशी आहे, तिचे पाय लांब सडक आहेत, वजन अतिशय कमी आहे. गीर किंवा इतर बैलापेक्षा खिल्लार ही वेगळ्या पद्धतीची जमात आहे. तिचे पाय शरीर रचना सडपातळ आहे आणि ही मी पुन्हा सांगतो, ही प्रामुख्यानं पळणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हे कुठल्याही प्राणीशास्त्र ज्याला माहिती आहे ते व्हेटरनरी डिपार्टमेंटच्या एखाद्या तज्ज्ञ माणसाला तुम्ही विचारू शकताय. परंतु हे समजावूनच घ्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं दिसतं. मुळामध्ये मला एक कळत नाही, मग माणूस हा तरी कुठे पळण्यासाठी प्रसिद्ध आहे, मग ऑलिम्पिकला कशासाठी पळण्याच्या शक्ती लावता? असे अनेक उदाहरणं देता येतील. आणि मग वादविवादच करायचा म्हटलं तर वादविवाद करता येतो, परंतु मला असं वाटतं की हे सगळं चुकीचं आहे. विशेषतः बैलगाड्याच्या गाड्या सुद्धा असतात, त्याचं वजन बघा. म्हणजे शेतकरी शेतीतल्या कामासाठी वापरतो ती बैलगाडी वेगळी असते, शर्तीसाठी वापरतो ती बैलगाडी वेगळी असते, तिला बेरिंग्ज असतात, तिचं वजन अतिशय कमी असतं. म्हणजे ते त्या बैलगाडीमध्ये जेमतेम 1 किंवा 2च माणसं बसू शकतील एवढा तिचा आकार लहान असतो. त्या सगळ्या गोष्टी आहेत. हे बारीक तपशील जर काय समजावून नाही घेतले तर केवळ आम्ही काहीतरी करतोय, आम्ही भूतदया दाखवतोय, आम्ही या सगळ्या संघटित शक्तीच्या विरोधात लढतोय,
आणि आम्ही प्राण्यांच्यावर दया करतोय असं म्हणणं का बरोबर नाही. मग एका बाजूला सरासर त्या मुक्या प्राण्यांची कत्तल केली जाते, त्याबद्दल ही मंडळी का बोलत नाहीत, हा खरा माझा सवाल आहे. राजू शेट्टींनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. गौरवकडे मला परत जायचं. गौरव, मला एक सांगा फक्त, जे सगळे मुद्दे आता मांडले गेले आहेत, 2-3 फक्त माझे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही बैलांबद्दल मागापासून बोलता आहात. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये बैलांच्या कुठल्या जाती आहेत तुम्हाला माहिती आहे का? सर्व खिल्लार, डांगी हे सगळे बघितलेले आहे आम्ही. प्रत्येक सांगा ना मला प्रामुख्यानं मला बैलांच्या जाती कुठल्या त्या जरा सांगा ना. आता खिल्लार साहेबांनी जसं सांगितलं, एक डांगी, हा बोला ना, बोलत राहा. हा, मारवाड, हा, काठेवाडी. कोणीतरी सांगताय त्यांना पलीकडे. नाही तुम्ही स्वतः सांगा. ऐका, तुम्ही त्यांना कोणीतरी प्रॉम्प्टिंग करू नका. प्रॉम्प्टिंग करू नका. ऐका, तुम्ही बैलांबद्दल जेवढ्या खात्रीनं सांगताय, मला एक सांगा, प्रामुख्यानं पळण्यासाठी प्रख्यात असणारी बैल कुठल्या जातीची असतात? असा एकही बैल सांगा. माझ्या घरी या बैल बघा सगळी जाती दाखवतो. बघा काय नवनाथ काय म्हणतात तुम्हाला मुळात बैल कुठली, बैलांच्या जाती काय माहित नाही. ऐका तुम्ही जसं आम्हाला फक्त आहे ना, नवनाथ विचारा. नवनाथ बोला. थांबा, नवनाथ काहीतरी बोलतायत. नवनाथ बोला. 1 मिनिट ऐका ना. तुम्हाला जर बैलाच्या जाती माहित नाही, माझ्या घरी या तुम्ही, माझ्याकडे 10 जातीचे 10 बैल आहेत. तुम्हाला सगळी बैल दाखवतो कोणत्या जातीची कशी, त्याच्यात संगोपन काय आहे. माझ्या लहान लेकरांपेक्षा आम्ही त्या बैलांना इतका जीव लावतो, आणि तुम्ही सांगता तुम्हाला जाती माहित नाही बैलाच्या. तुम्ही काय सांगता बैलगाडा बंद करायचा? त्याला खानदानी मर्द लागतो. नाही मर्द वगैरे जाऊ द्या. ऐका तुम्ही एकदम मर्द बिर्द जाऊ नका. नाही मर्द वगैरे असं काहीतरी. एक लक्षात घ्या. ऐका नवनाथ, त्याला मर्द लागतो हे जे काही आहे ना, म्हणूनच मुद्दा मी चित्रलेखा पाटलांना बोलवलेला आहे की हा काही पुरुषी पण खेळ नाहीये, हा ग्रामीण खेळ आहे. त्यामध्ये मर्द आहे आणि आमची मर्दानी पण आहे. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की ज्या काही 10 जाती तुम्ही म्हटलात, जरा त्या 10 जाती जरा सांगा बरं. त्यांना सांगा. नाही जाती बर का साहेब. नाही नवनाथ सांगू द्या. नवनाथ सांगा. नाही नवनाथ भाऊ जरी सांगताय ना, 10 जाती, तर आम्हाला फक्त एकच जात कळती, बैल हा जीव आहे. एक लक्षात घ्या. वेटनरी डॉक्टर जात राहू द्या. टाकळकर बोला. जात राहू द्या. 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं गौरवजी, 2च मिनिटं ऐका. जातीचा विषयच नाही. बैल हा बैल आहे. ऐका रामकृष्ण टाकळकर, ऐका टाकळकर, फक्त मी एवढं सांगतो, शहरामधल्या आमच्या माणसाला काहीच माहिती नसतं. त्यांना वाटेल की जातींबद्दल बोलतो म्हणजे काहीतरी फार वाईट बोलतोय. आपण बैलांच्या जाती म्हणजे बैलांच्या वाहनाबद्दल बोलतो. त्यामुळे माणसांच्या जातीबद्दल आणि सगळी माणसं सारखी असं इथे नाहीये. इथले वाहन वेगवेगळे आहेत. पण टाकळकर बोला. एकच सांगतो, ठीक आहे, बैलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतील, ह्या सोडून द्या. आपल्याकडं भारतीय वंशाच्या ते देशी जाती आहेत, ह्याच फक्त पळतात. आपल्याकडे दुधासाठी होलसेल फ्रिजन जर्सी गाय पाळल्या जातात. मला गौरवजी एक सांगा, शेतकऱ्याला जर एवढीच हौस असेल तर जर्सी बैल का पळवत नाही? तो पळतच नाही. मुळात तो पळत नाही म्हणून त्याला आम्ही पळवत नाही. परंतु खिलार जात ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळती. खिलार गाय ही दूध देण्यासाठी बिलकुल प्रसिद्ध नाही. ती फक्त आणि फक्त तिच्या खोंडांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातूनही निवड करतो. 100 जर खिलार गाय पाळल्या तर त्याचं मेल फिमेलचं जर तुम्ही 50% प्रमाण पकडलं तर 50 मेल 50 फिमेल पकडा. त्यातून आम्ही निवड करून जे चपळ काटक बैल असतील ते फक्त शर्यतीसाठी वापरतो. त्याची ट्रायल घेतली जाते. जो बैल आपण खेळाडूंची निवड करतो, सगळेच खेळाडू क्रिकेट खेळत नाही किंवा कबड्डी खेळत नाही. ज्या पद्धतीने खेळामध्ये आपण निवड करतो त्याच पद्धतीने आम्ही बैलांची निवड करतो. जो बैल सक्षम असेल पळायला तो शर्यतीसाठी पळवला जातो. बाकीची बैल शेती कामासाठी वापरली जातात. एवढा सोपा आणि सरळ नियम आहे. प्रत्येक माणूस हा मॅरेथॉनला पळू शकत नाही किंवा 100 मीटरमध्ये तो धावू शकत नाही. प्रत्येकाची कॅपॅसिटी असते आणि प्रत्येकाचं एक कौशल्य असतं. आणि हा शर्यती हा एक त्या बैलांच्या कौशल्याचाच भाग आहे. आणि ती बैल विजयी झाल्यानंतर जो शेतकरी असेल, बैलगाडा मालक असेल, आनंद व्यक्त करतो. हा त्याच्या प्रतीचा आनंद आहे. सचिन तेंडुलकरने तिकडे शारजामध्ये शतक केलं तर आमचे क्रिकेट वेडे प्रेमी इथं उड्या मारतात. ते काय स्वतः तिथं गेलेले नसतात. त्याप्रमाणे माझा बैल जर शर्यतीत 1 नंबर केला तर मला आनंद होतो. मी माझा आनंद व्यक्त करतो.
प्राणी मित्रांना मला एक विचारायचंय सर, की गेले 2 वर्ष दुष्काळ होता किंवा ह्या बैलगाडी शर्यती बंद झाल्या, यांच्या कोणत्या संघटनेनं ह्या बैलगाडा मालकांच्या ह्या बैलांचं काय करायचं किंवा ह्या शेतकऱ्यांनीच ही बैल का सांभाळायची याची यांच्याकडे उत्तरे आहेत का? आम्हीच ही खर्च करून बैल का सांभाळायची? का प्राणी मित्र यांच्या घरी 2-2 बैल पार्किंगला बांधत नाही, सांभाळत नाही? हे यांच्या शेणाने हात भरवणार आहेत का? यांना शेण अंगाला लागलं तरी यांना वास येतो आणि हे बैलांचं प्रेम आम्हाला शिकवतात. यांच्याकडे एकही प्राणी, एकही बैल नसताना हे प्राणी मित्र, आणि आम्ही जर आमचे आई वडील, लहान मुलं ही जर 10-10 बैल सांभाळून, मग आम्ही प्राणी शत्रू आहे का? आम्ही कोण? आम्ही बैल सांभाळतोय, मग आम्ही प्राणीप्रेमी नाही का? हे फक्त फंडिंग गोळा करण्याचा यांचा फंडा आहे. यांच्या सगळ्या गोशाळेंची एकदा चौकशी करा. यांचे फंडिंग येतात कुठून आणि हे फंड जातात कुठं? माझ्याकडे फोटो सहित आहेत गौरवजी. तुमच्या गोशाळेची काय अवस्था आहे? तुमच्या गोशाळेला चारा हा आमचा शेतकरी पुरवतो. तुम्ही उष्ट मार्केटचं पडलेलं कोबी, फ्लावर हे बैलांचं जनावरांचं खाद्य नाही, हे तुम्ही गोशाळेच्या जनावरांना खायला घालता आणि फक्त तुमचे फंडिंग गोळा करायचं, त्याचे तुमचे हिशोब नाही. ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाला डिसमिस केले भारत सरकारने आणि ते बोर्ड व्यवहारात अनियमितता आढळल्यामुळे त्यांच्यावर चौकशी लावलेली आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे सर, याच्यात लक्ष घातलं पाहिजे. टाकळकरांनी ज्या प्रकारचे रामकृष्ण टाकळकर तुमचे मुद्दे पोहोचले. एक सेकंद रामकृष्ण, गौरवला काहीतरी बोलायचं. गौरव बोला. टाकळकर साहेबांनी आता सांगितलं 2 मुद्दे. त्यातला पहिला मुद्दा असं की हे बैलाची निवड करता हा धावण्यासाठी योग्य. आता त्या बैलाची मानसिक परिस्थिती नसल, आज मला पळायचंच नाही, त्यांना कसं काय कळतं? यांना कसं काय कळतं? बर, हा पुढे पुढे बोला. त्याची प्रकृती स्थूल आहे की काय? आता माझी प्रकृती आज नाही येत, मला आजार होतोय, काहीतरी डोकं दुखतंय, पाय दुखतंय, तर मी पळू शकत नाही. मी ऑलिम्पिक मधून माघार घेईल. बर, बैल काय माघार घेणार? बर, ठीक आहे. गौरव, तुमचा प्रश्न पोहोचला. रामकृष्ण, माझा वेळ संपलाय, तुम्ही फक्त एका वाक्यात उत्तर द्या. माझा वेळ संपलेला आहे. गौरवजी, पळवायच्या आधी आमच्याकडे घरी व्हेटरनरी डॉक्टर येतो. बैलांनी खाल्लं की नाही हे देखील आम्ही पाहतो. बैलांनी जर आदल्या दिवशी खाल्लं तरच त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही शर्यतीसाठी नेतो. रामकृष्ण, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. राजू शेट्टींकडे मला परत जायचं आहे. राजू शेट्टी, एक मला सांगा की आता आगामी कालखंडामध्ये पक्ष म्हणून तुमची भूमिका या संदर्भात काय असणार आहे? बैलगाड्याच्या शर्यतीला मान्यता मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार, कारण ही ग्रामीण संस्कृती आहे, ती टिकली पाहिजे. तसं कुस्ती आणि बैलगाड्याची शर्यत ही अस्सल गावकऱ्यांची ग्रामीण संस्कृती आहे आणि ती पाहिजे. शेतकरी नेता या नात्यानं मी त्यासाठी प्रयत्न करणार आणि पूर्ण ताकद लावणार. यस, राजू शेट्टी, तुमचा मुद्दा पोहोचला. हाच प्रश्न आहे चित्रलेखा पाटील यांना. शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय, आगामी काळात काय करणार? शेतकरी कामगार पक्षाची मागची जवळजवळ काही दिवसांपासून आम्ही सातत्याने भूमिका मांडायला मागतोय की या शर्यती निश्चितपणे चालू झाल्या पाहिजे, कारण की या शर्यती शेतकऱ्यांच्या हक्काच्या, ग्रामीण भागातल्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आणि तो चालू झाला पाहिजे. आणि आम्ही आणि आमचे नेते शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही एक लहानसं निवेदन बैलगाड्यांवर बसून कलेक्टर ऑफिसला दिलेलं आणि तेव्हा शासनाने त्याच्यावर पॉझिटिव्ह असा रिप्लाय आमचे सरचिटणीस भाई आमदार जयंत पाटलांना दिलेला की नक्कीच ते ह्या शर्यती चालू करण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यातला आम्ही जबाबदारी घ्यायला मागतो की त्यातले जे अटी नियम असतील ते सुद्धा या शासनाने द्यावे. ही सगळी चर्चा एक मिनिट. आणि जर हे चालू नाही झाले तर आम्ही आणि आमच्यासारखे समविचारी पक्ष मंत्रालयासमोर बैलगाड्या घेऊन तिथे चक्का जाम करू. पण मला वाटतं अशी वेळ नक्कीच येणार नाही आणि मुख्यमंत्री या शर्यतींना लवकरात लवकर परवानगी देतील. ही सगळी चर्चा आपण ऐकली. ही चर्चा महत्त्वाची होती आणि एकूण बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगानं लोक आक्रमक झालेले आहेत, आक्रमकपणे मुद्दे मांडतायत. नाहीतर मंत्रालयाच्या समोर या बैलगाड्या येतील आणि तिथे शर्यत सुरू होईल, मग काय करणार बोला, असे मुद्दे मांडले जात आहेत. पण त्याचवेळी गौरवसारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिकासुद्धा नाकारता येणार नाही. जरी टाकळकर म्हणतायत किंवा नवनाथ म्हणतायत त्याप्रमाणे गौरवला बैलांच्या जाती माहिती नसल्या, शेणामुतामध्ये त्याला ते सगळं काम त्यांनी केलेलं नसलं तरीसुद्धा त्यांचा मुद्दा काही कमी महत्त्वाचा नाही आहे. तो मुद्दा जो आहे तो अनेकदा असं होतं की आमचेच बैल आहेत, अशा याच्यामध्ये आपण अनेकदा बैलांवर अन्याय करतो, अत्याचार करतो आणि आमचाच आहे तर मी तो करू शकतो असं पण कदाचित म्हटलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा वेळी बैलांवरचे अन्याय, अत्याचार, त्यांना पोचणारी झळ
याबद्दल सुद्धा गंभीर राहिलं पाहिजे. चित्रलेखांनी ज्याप्रमाणे शेवटी सांगितलं त्याप्रमाणे ही जबाबदारी पण आम्ही घ्यायला तयार आहोत. अशी जबाबदारी घेतली तर मग या शर्यती सुरू झाल्या तर कदाचित काही चांगलं घडू शकतं. एनिवे, सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.